नमस्कार. मी संध्या शेवडे. जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रक्तचंदन या जे कुलकर्णींच्या पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातल्या पुरुष या कथेचं अभिवाचन मी आपल्यासाठी करणार आहे. पुरुष. विश्वनाथनं टेबलाकडे पाहिलं आणि त्याच्या कपाळावर आठी चढली. उदबत्ती लावायची चांदीची सोंगटी कोणीतरी डाव्या बाजूकडून उजवीकडे ठेवली होती. त्याला ताराचा फार राग आला. इतके दिवस त्याच्याजवळ राहून तिला अद्यापही लिहिण्याचं टेबल म्हणजे एक उघडं मंदिर असतं, लेखन म्हणजे एक पूजन असतं, ही साधी गोष्टसुद्धा कशी समजली नाही कुणास ठाऊक. दररोजची वर्तमानपत्र, आपलं विणकाम, केसांच्या पिना, मळकी रिबीनं ती खुशाल टेबलावर टाकत असे हे आठवल्यानंतर केसांची गुंतोळ पाहिल्यावर काहीतरी ओंगळ वाटतं त्याप्रमाणे त्याला वाटलं. पण हे सारं आता असाध्य असल्याप्रमाणे त्यानं तो विषय विसरण्याचा प्रयत्न केला. तिला रानवट रंगाचे भडक कपडे आवडत. चहा घेताना इतरांना मळमळावं अशा रीतीनं ती तो भुरकत असे. लग्न होऊन आता 5 वर्ष झाली. प्रथम तो तिच्यासाठी मासिकं पुस्तकं आणत असे. पण 4 ओळी वाचताच जांभई देऊन ती म्हशीसारखी आडवी होत असे. कधी तो उत्साहानं एखाद्या पुस्तकाचं वर्णन करत असताना ती एकदम आठवल्यासारखं करून म्हणे, "हो, प्यार की कहाणीचा आज शेवटचा दिवस आहे, जाऊया आपण." आणि या 5 वर्षांच्या आयुष्यात तिनं आपणाला दिलं काय? तर शंकरपाळे विणीचा सैलसर लालभडक स्वेटर, कुठल्या तरी मसन्या सिनेमा नटासारखे केस वळवलेला 3 वर्षांचा मुलगा रमेश आणि अगदी पक्व फळासारखा शरीराचा, साऱ्या घराला दिलेला, काही वेळा नकोसा वाटणारा, काही वेळा धुंद करणारा उष्ण वास. आपल्या लेखनाबाबत एकच जाणीव तिनं दाखवली होती. आपण लिहिताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ती जिन्याचं दार लावून घेत असे. आणि अनेकदा ते दार रमेशनं उघडू नये म्हणून ती बाहेरून कडीही लावून घेत असे. बस इतकंच. 5 वर्षांच्या आयुष्यात इतकंच. पण हा राग फार काळ टिकला नाही. त्यानं सोंगटी उचलून डाव्या बाजूला ठेवली आणि तिच्यात एक उदबत्ती खोचून पेटवली. तिच्यातून निघणाऱ्या तरल निळ्या वासानं त्याला इतर साऱ्या गोष्टींचा विसर पडला. त्यानं कागद पुढे घेतला, वर श्री शारदा असं लिहिलं. पण तो शब्द लिहून तो क्षणभर थांबला. प्रथम कशाला शब्दाकार द्यावा हे त्याला समजेना. कविता की निबंध की कथा? कालपासून 4-6 विषय त्याच्या मनावर सतत बुडबुड्याप्रमाणे फिरत होते. काल बसमधून येताना त्यानं एक अत्यंत दीन अशक्त मुलगा भीक मागताना पाहिला होता. कथेला हा विषय चांगला होता. 2-3 आठवड्यात तो भुकेनं मरेल, त्याचं प्रेत सिमेंट रस्त्यावर दिसताच कुणीतरी उचलून मेल्या जनावराप्रमाणे त्याची विल्हेवाट लावेल आणि म्हणे हा जन्माला आला त्यावेळी त्याच्या आईनं मुलगा झाला म्हणून आनंदानं बारसं साजरं केलं असेल. त्या प्रेताची निस्तर होत असता आईची आकृती अस्पष्ट असहाय्य उभी असल्यासारखी दिसते. कथेला विषय चांगला होता. पण डायरीत नोंदून ठेवलेला दुसरा विषय जास्ती जिवंत होता. बसमध्ये समोर एक शीख बसला होता. त्याच्या बाजूला एक कानडी माणूस. आपण मराठी तर बस ड्रायव्हर मुसलमान होता. या चित्रात भावैक्याचं अत्यंत बोलकं प्रतीक तयार होतं. गंगा माझी गोदा कृष्णा तशीच कावेरी, आम्ही सारे एक दुष्टा घे पाऊल माघारी. आज काय लिहावं याबद्दलचा गोंधळ तसा फारच थोडा वेळ टिकला, कारण नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण लिहायला घेतलेला कागद गुलाबी आहे. गुलाबी कागद म्हणजे कविताच. जणू माता शारदेनं कौल दिल्याप्रमाणे त्यानं तारीख लिहिली आणि उत्साहानं मोठ्या अक्षरात कवितेचं नाव लिहिलं, आव्हान आणि आवाहन. नाही, तो पुन्हा थांबला.
आज तारीख 18 म्हणताच सकाळपासून सतत मनात असलेली हुरहुर एकदम समोर खिडकीपाशी येऊन उभी राहिल्याप्रमाणे स्पष्ट झाली. आत्ता कुठे 4 वाजले आहेत. पोस्टमन यायला अद्याप 2 तासांचा अवधी आहे. पण निदान आज तरी लवकर यावा तो. तो येण्याच्या वेळी सरही यावेत. कुमी पिक्चरहून यावी. म्हणजे मग सारं सहजच जमून जाईल. मग एक खास जेवणाचा कार्यक्रमही घडवून आणता येईल. त्यानं ड्रॉवर उघडून आतल्या पेटीत पाहिलं. तिच्यात 45 रुपये 4 आणे होते. ते पाहताच त्याला हायसं वाटलं आणि त्यांनी ड्रॉवर बंद केला. एवढे खास पुरतील. शिवाय सरना एखादी सिगरेट केसही भेट देता येईल. पण पोस्टमननं आज लवकर यावं नेहमीपेक्षा. निदान आपल्या घरी प्रथम येऊन मग इतरत्र जावं. लिहायला सुरुवात करताच मन असं भरकटू दिल्याबद्दल त्याला अपराधी वाटलं. त्यानं पुन्हा पेन उचललं आणि निश्चयानं लिहायला सुरुवात केली. उदबत्तीचा मंद सुवास, वाऱ्याच्या झुळकीनं मध्येच हलणारं 18 तारीख दर्शवणारं कॅलेंडर आणि समोरच्या छोट्या आरशात दिसणारं त्याचं प्रतिबिंब. ही त्याची 410वी कविता असावी. नक्की आकडा नंतर टिपून ठेवावा लागणारच. टेबलाच्या बाजूला शेल्फमध्ये गुलाबी, पोपटी आणि पिवळसर कागदाच्या अनेक वह्या कव्हरं घालून अगदी व्यवस्थित मांडल्या होत्या. वरच्या गुलाबी रांगेला शेजारच्या फळीवर नाव लिहिलं होतं तारा. कथांकरता पोपटी रंग होता आणि त्या वह्यांना कुमीचं नाव होतं. तर उरलेलं साहित्य, बालकविता, परिकथा, प्रवासवर्णनं हे सारं रमेशच्या नावानं होतं. शेल्फवर ठेवलेला मान वळवून कोपऱ्यात पाहणारा कुरळ्या फुगीर केसांच्या व्यक्तीचा फोटो होता तो प्राध्यापक निकमचा. विश्वनाथची सारी वाङ्मय सेवा हस्तलिखित स्वरूपात होती. आत्तापर्यंत त्यानं अनेक ठिकाणी कथा कविता पाठवल्या होत्या. पण दारूबंदीवरील एक कविता आणि सायकलीची काळजी कशी घ्यावी हा लेख याखेरीज काहीही प्रसिद्ध झालं नाही. प्रथम लेख परत येत त्यावेळी 2-3 दिवस थिजलेल्या गोंधळात तो विमनस्क हिंडे. त्याला संताप येत नसे, पण इतक्या उघड गुणांची जाणीव या लोकांना कशी नाही याचा मात्र त्याला विषाद वाटे. खरं तर कुमीचा विषय मराठी, पण तिनं आपण होऊन कधीही त्याची एकही वही उघडली नव्हती. तिला ते अंगच नव्हतं. या सगळ्यात त्याला आधार वाटे तो प्राध्यापक निकमचा. त्यांनी कधी त्याच्या एखाद्या कवितेची चर्चा केली की त्याला तासनतास ऐकत बसावंसं वाटे आणि कृतज्ञतेनं त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसत. त्यांचे काही शब्द तर त्याच्या मनावर गोंदल्याप्रमाणे उमटले होते. प्रसिद्ध झालं नाही म्हणून लेखन काही कमी प्रतीचं ठरत नाही. झाड वाढतं कारण वाढणं हा त्याचा स्वभाव आहे. वारा आला की चक्र फिरतं ते अनिवार्यपणे स्वभाव आहे म्हणून तसं माणसानं लिहावं. तेव्हापासून विश्वनाथला टेबलासमोर खरी शांतता लाभली. कथेची प्रत करणं, नंतर उत्तराची वाट पाहत दिवस काढणं आणि शेवटी कधीतरी नाकारलेला मनाचा तुकडा हातात घेऊन त्याकडे शून्यपणे पाहणं हा सारा बोचरा ताण नाहीसा झाला. आता बाहेरचं जगच पुसल्यासारखं झालं आणि पानावरून पाणी गळावं तसे त्याचे शब्द ठिपकत ठिपकत गुलाबी, पोपटी, पिवळसर डबक्यात साचू लागले. पावसाळ्यात मळक्या कपड्यावर भाजी मांडून गिऱ्हाईकांची वाट पाहत बसलेली थरथरणारी म्हातारी, 4 अजस्त्र कुत्र्यांच्या मध्ये भीतीनं अर्धमेलं झालेलं एक हडकुळं कुत्र्याचं पिल्लू, तुळशी पुढे लावलेली समई, रमेशचा पाऊस नाच, तारानं घातलेली गच्च साटिनची चोळी, कुमीनं नेसलेलं पहिलं पातळ, नव्या युगाचं गंगा स्तोत्र, तू नव्या नभातील शीतल तारा, गांधी,
विश्वनाथचं आयुष्य बोथट घोट्याप्रमाणे त्याच पातळीवर संथपणे हलत होतं आणि हिरव्या पिवळ्या पोतांवर अक्षरांच्या आकृती काढत होतं. विश्वनाथ 3दा परीक्षेला बसूनही BA झाला नाही. दर खेपेला तो इंग्रजीमध्ये अडखळत असे आणि त्या विषयात त्याला कधीही 20पलीकडची मजल काही गाठता आली नाही. रिझल्ट आल्यावर 2-3 दिवस तो गोंधळलेल्या मडक्याप्रमाणे हिंडे आणि मग उन्हाळ्याच्या सुट्टीतच मान मोडून नवीन गाईड पाठ करू लागे. पण कॉलेजमध्ये आल्यापासून तो नियमितपणे काहीतरी लिहित असे. उन्हाळ केसांचे झुपके ठेवणाऱ्या, लाल भडक्क पायमोजे घालणाऱ्या पोरात तो बाधा झाल्याप्रमाणे हिंडे. आपल्याला लोक बैलोबा म्हणतात हे देखील त्याला 2-4 वर्ष माहीत नव्हतं. आधीच त्याचं अंग ओबडदोबड वाढलेल्या बटाट्यासारखं होतं आणि त्यातही त्याचे कपडे ऐनवेळी अर्धावार कापड कमी पडल्याप्रमाणे आवळ असत. तो वर्गात बसला की मुली एकमेकींना डिवचून पुरुष असं म्हणत आणि निर्लज्जपणे हसत. पण तो मात्र मंजुषा असं नाव दिलेल्या वहीत तुटक तुटक वाक्य लिहिण्यात हरवलेला असे. सरनी आपल्या बायकोला विहिरीत ढकललं असा प्रवाद आहे. अशक्य, केवळ अशक्य. त्यांचे हात तर मूर्तिकाराचे हात आहेत. टिंब टिंब टिंब. भिंतीवर पावसाचं पाणी मुरून प्रिय भारत देशाची आकृती उमटलेली आहे. टिंब टिंब टिंब. खिडकीतून बागेतला चाफा दिसतो आहे. चाफ्या, इतरांप्रमाणे तुझं आयुष्यही सफल होईल, पण तुला भुंग्यासारखे रसिक मात्र मिळणार नाहीत. टिंब टिंब टिंब. त्याच वेळी त्या वयात त्यानं हस्तलिखित मासिक चालू केलं. सगळे लेख त्याचेच असत. कवितांच्या वर स्थळकाळ दिलेला असे. त्यात संक्रांतीवर कविता होत्या, सत्याचा जय कसा होतो यावर कथा होत्या आणि मातेचं प्रेम यावर तर क्रमशः कादंबरी होती. आजचा भाग आम्ही इथेच संपत आहोत. आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GA चॅनलला सबस्क्राईबही करा, ही सरांना विनंती. उरलेली कथा क्रमशः आपण पुढील भागांमध्ये ऐकणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.